एकाने शाळेच्या बांधकामाची जबाबदारी घ्यायची, एकाने देणगीची जबाबदारी घ्यायची, एकाने शिक्षणाची, आणि ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये आपल्याला काही नवीन लोक सुद्धा लागतील. तर त्याकडे सुद्धा एका माणसाने बघायचंय. हा, म्हणजे कसं सगळं काही सॉर्टेड राहील. ओके? नाही, हे काम तू चांगलं केलंस बर का. कामाची विभागणी झाल्यामुळे आता कुणावरच ताण येणार नाही. करेक्ट. आणि 1 पॉइंट कॉन्टॅक्ट होतो ना तो माणूस. म्हणजे काही काम अडलंय किंवा काम कुठपर्यंत आलंय ह्या बाबतीत सगळेच आपण क्लिअर राहतो. आणि समजा कुणी जर त्याच्या कामामध्ये कमी पडत असेल तर बाकीच्यांना त्याला मदत करता येईल आणि सांभाळून घेता येईल. अगदी बरोबर बोललात महाराज. इंदूने पण अशाच उत्तम आयडिया दिल्या होत्या बरं का. हे म्हणजे मला आठवतंय ना, जमीन जेव्हा अलआउट झाली होती तेव्हा इंदूने अशीच सगळ्यांना कामं वाटून दिली होती. अरे बघा आली, 100 वर्ष आयुष्य आहे. ये ये. हाय इंद्रायणी. इंदू, बरं झालं तू आली. नाही म्हणजे तू आली की काम करायला जरा हुरूप येतं ना. हो ना, ही श्रीकला पण म्हणत होती की इंदूला खूप काम पडतं, आपण तिला मदत करायला पाहिजे म्हणून. इंदू, हे बघ, आम्ही सगळे आता तुला मदतीसाठी एकदम तयार आहोत बघ. आणि कसं आहे, तसं श्रीकलाने कामाची विभागणी करून ठेवलीये, पण कोणी कुठलं काम करायचं हे मात्र इंदूच ठरवणार. काय बरोबर बोलतोय ना मी? अगदी बरोबर. बरोबर बोलताय मास्तर. मीही ठरवून आली. तू विघ्नहर्ता संकट मोचन. गणराया, उद्या अनंत चतुर्दशी आहे, तू जाणार. बाप्पा, पण तू जाण्याआधी माझ्या मनातली एक भीती तुला सांगते. बाप्पा, ती श्रीकला आल्यापासून माझं मन एका क्षणासाठी सुद्धा शांत नाहीये रे. तिच्या ना नजरेत काहीतरी याचे मला खूप त्रास देतो बाप्पा. ती आली की संकटाची सावली आल्यासारखं वाटतं. काहीतरी अशुभ, काहीतरी भयंकर घडणार असं वाटतं. हे जर माझ्या मनाचे भ्रम असतील तर ह्यातून सुटण्याची समज दे. आणि जर हे खरंच संकट असेल तर लढाईचं बळ दे. राया, तू रडतोय? अरे आपला बेस्ट फ्रेंड गणपती बाप्पा चाललाय ना, रडू नाही का येणार?
आज अनंत चतुर्दशी, गणेश उत्सवाचा शेवटचा दिवस आहे आज. बाप्पा 10 दिवस होता तर किती मजा होती. आधी येणार म्हणून किती डेकोरेशन केलं. रोज आरत्या, प्रसाद, मोदक, सगळीकडे आनंदच आनंद. बाप्पाने आपलं घर सोडून कधीच जायला नाही पाहिजे. मला पण असंच वाटायचं. काय पोरांनो, आमच्या लहानपणी घरी गणपती नसायचा, तरीही दर अनंत चतुर्दशीला मला असंच वाईट वाटायचं. व्यंकू आजोबा, आता गणपती बाप्पा गेल्यावरती घर एकदम रिकाम रिकाम वाटणार ना. अरे राया बाळा, आपला गणपती बाप्पा कुठेही जात नाही, कारण तो इथे असतो, आपल्या मनात. कळलं का? पण त्याची मूर्ती तर जाणार ना. बाप्पाच्या मूर्तीने दिलेला आनंद आपल्या बरोबर वर्षभर राहील. बाप्पा कशाचा देव आहे? विद्येचा. अरे मग बाप्पा आपल्या विद्या मंदिरात राहील ना, तुम्हाला अभ्यास करायला प्रेरणा द्यायला. आणि बुद्धी पण देईल. बुद्धीचाच तर देव आहे ना बाप्पा. बाप्पा कधीच जात नसतो, कायम आपल्या सोबत असतो विद्येच्या रूपानं. चला बरं, आता हसून त्याला निरोप द्या, आणि काय मागायचं असेल तर मागून घ्या. विद्येचा देवा गणपती बाप्पा, आमच्या विठूच्या वाडीत लवकरात लवकर शाळा होऊ दे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोरया. पुढच्या वर्षी लवकर या. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. ओम यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन्न तेहनाकं महिमान सचन्त्रयत्र पूर्वे साध्या सन्ति देवाः. ओम राजाधिराजाय प्रसह्य साहिने नमो वयं वै श्रवणाय कुर्महे. समे कामां कामकामाय मह्यं कामेश्वरो वै शरणो दधातु. कुबेराय वै श्रवणायां महाराजाय नमः. ओम स्वस्ति साम्राज्यं भौज्यं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्ठं राज्यं महाराजमाधिपत्यमयं समन्तपर्यायि स्यात् सार्वभौमः सार्वायुषः. आन्तादापरार्धात् पृथिव्यै समुद्रपर्यन्ताय एकराळिति तदप्येष श्लोको विगीतो मरुतः परिवेष्टायो मरुतस्य वसङ्गृहे आवीक्षितस्य कामप्रेर्विश्वे देवा सभासदैति. ओम एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि
तन्नो दन्ते प्रचोदयात. गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी लवकर या. गणपती बाप्पा, तू बुद्धीचा आणि विद्येचा अधिपती आहेस आणि म्हणूनच तुझ्या स्वागतासाठी इंदूनं विद्यालयाची ही आरास देखावा उभा केला. गणराया, ही फक्त आमच्यासाठी आरास किंवा देखावा नाही, तर इंदू, आधू आणि विठूच्या वाडीच्या समस्त ग्रामस्थांचं ही शाळा म्हणजे एक स्वप्न आहे. तुझ्या आशीर्वादानं विठूच्या वाडीमध्ये ही शाळा उभी राहू दे. आमच्या लेकरांना शिक्षण मिळू दे, यासाठीची चाललेली ही सगळी धडपड आहे. इंदूनं बघितलेलं शाळेचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तू आम्हाला शक्ती आणि बुद्धी दोन्ही दे. बाप्पा, तुझ्यासोबतचे हे 10 दिवस खूप आनंदात गेले. आता तुला निरोप देताना मन भरून येतंय. बाप्पा, पुढच्या वर्षी लवकर येताल ना? आम्ही तुझ्या येण्याकडे डोळे लावून वाट बघत राहू. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी लवकर या. व्यंकू आजोबा, का पाठवताय गणपतीला? पाठवायची गरज आहे का? अरे बाळा, तुला कशी सतत तुझी आई लागते, तसंच गणपती बाप्पाला सुद्धा त्याच्या आईकडे नको का जायला? त्याला पण आठवण येते आईची. मग गणपती बाप्पाच्या आईंना पण इथेच बोलवून घ्या ना. मग ते दोघं राहतील आपल्या सोबत. मी तुला काय सांगितलं? गणपती बाप्पा कायम आपल्या सोबत असतो. आणि अरे, पुढच्या वर्षी परत येणारच आहे की तो. 1 मिनिट. मला सुद्धा बाप्पाला निरोपाचा नमस्कार करायचा होता.